मध्ययुगीन भारताचा इतिहास, भारत आणि जग. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतका अखेरपर्यंतचा आहे. युरोपातील मध्ययुगाचा काळ इसवी सनाचे 5वे शतक ते 15वे शतक असा आहे. सामंतशाही. इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये रोमन साम्राज्य लयास गेले. त्यानंतर युरोपात प्रभावी अशी मध्यवर्ती सत्ता राहिली नाही. परिणामी या काळात लोकांना आपल्या जीविताची व मालमत्तेबद्दलची असुरक्षितता वाटू लागली. इसवी सनाच्या 8व्या शतकात सम्राट शार्लमनने आपल्या प्रभावाखाली युरोप संघटित करण्याचा प्रयत्न केला. शार्लमनच्या मृत्यूनंतर त्याने निर्माण केलेल्या साम्राज्याचे विघटन झाले आणि पुन्हा मध्यवर्ती सत्ता दुर्बल झाली. या परिस्थितीचा फायदा ठिकठिकाणच्या प्रदेशातील सामंतांनी घेतला. सामंत म्हणजे सरदार. सामंतांच्या प्रभावाखाली युरोपात एक नवी व्यवस्था अस्तित्वात आली. तिला सामंतशाही असे म्हणतात. प्रजेचे रक्षण करणे, आपल्या प्रदेशात शांतता, सुव्यवस्था राखणे, राजाच्या वतीने न्यायदानाचे काम करणे आणि राजाच्या मदतीला जाणे इत्यादी प्रकारची कामे सामंतांना करावी लागत. सामंत आपापल्या प्रदेशात तटबंदी असलेले वाडे बांधून राहत. या वाड्यांना गढी असे म्हणत. या गढ्यांमधून ते आपल्या प्रदेशाचा कारभार पाही. या प्रदेशातील शेतकरी व कष्टकरी लोक सामंतांच्या वर्चस्वाखाली असत. सामंत सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणावर शोषण करत. शेती उत्पन्नाचा मोठा वाटा ते शेतकऱ्यांकडून घेत असत. कालांतराने त्यांच्या जमिनी सामंतांनी बळकावल्या. त्यामुळे अनेक शेतकरी भुदास झाले. भुदास म्हणजे स्वतःच्या मालकीची जमीन नसलेले शेतमजूर. हे शेतमजूर सामंतांच्या सेवेत असत. या शेतकरी भुदासांची स्थिती हलाखीची होती. त्यांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नसे. सामंतांच्या शेतीवाडीवर त्यांना विनावेतन काम करावे लागे. व्यापारी वर्गाचा उदय. आशिया खंडातून, विशेषतः भारतातून आणि आग्नेय आशियातून मसाल्याचे पदार्थ युरोपीय बाजारपेठेत विकले जात. युरोपबरोबर होणाऱ्या या व्यापारामध्ये अरबांचा सहभाग महत्त्वाचा होता. मौल्यवान धातू, कापूस, रेशीम, साखर, चहा, कापड, मसाल्याचे पदार्थ इत्यादी वस्तूंना युरोपीय बाजारपेठांमध्ये मोठी मागणी होती. मध्ययुगात युरोपचा व्यापार वाढीस लागला. व्यापारविषयक विविध कामे करणारा व्यापारी वर्ग उदयास आला. युरोपात व्हेनिस, जिनोवा इत्यादी नवीन नगरे व्यापारासाठी प्रसिद्धीस पावली. इस्लामचा उदय. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये मुहम्मद पैगंबर यांनी इस्लाम धर्माची शिकवण दिली. कुराण शरीफ हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ परमेश्वरावर नितांत श्रद्धा, त्याच्या इच्छांचे व आज्ञांचे पालन आणि ईश्वराला संपूर्ण शरण जाणे हा होय. इस्लामची शिकवण. ईश्वर एकच असून मुहम्मद पैगंबर हे ईश्वराचे प्रेषित आहे. दररोज नियमितपणे 5 वेळा प्रार्थना करावी. रमजानच्या महिन्यात उपवास करावा. आपल्या उत्पन्नातून ठराविक रकमेचा गोरगरिबांसाठी दान धर्म करावा. आपल्या जीवनात एकदा तरी हज यात्रा करावी. माता पित्यांविषयी आदर बाळगावा, अशी इस्लामची शिकवण आहे. अरबांचा उदय. मुहम्मद पैगंबर यांच्या या शिकवणुकीचा प्रसार अरबस्थानात झाला. आशिया खंडाच्या नैऋत्येला असलेल्या मोठ्या द्वीपकल्पास अरबस्थान असे म्हणतात. अरबस्थानातील लोक विविध टोळ्यांमध्ये विखुरलेले होते. या टोळ्यांमध्ये परस्परांत नेहमी संघर्ष होत असे. मुहम्मद पैगंबरांनी त्यांना संघटित केले. पैगंबराचे वारसदार म्हणजे खलिफा. त्यांनी अरबांच्या सत्तेचा विस्तार केला. हा विस्तार युरोपातील स्पेनपासून भारताच्या पश्चिम सीमेवरील सिंध प्रदेशापर्यंत झाला. अरबांचे योगदान. अरबांनी कला, विज्ञान, साहित्य या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली. स्थापत्यकलेची एक सुंदर शैली निर्माण केली. या स्थापत्य शैलीची अर्धवर्तुळाकार कमान, घुमट, उंच मिनार, रेखीव नक्षीकाम व जाळीकाम इत्यादी वैशिष्ट्ये होत. स्पेनमधील कार्डोवा, इजिप्तमधील कैरो आणि सौदी अरेबियातील मक्का, मदिना येथील मशिदीत ही शैली आढळते. सिरियामधील दमास्कस, इराकमधील बगदाद,
येथील विशाल राजवाडे ही उत्कृष्ट स्थापत्यकलेची उदाहरणे आहेत. कारंजे असलेली मोठमोठी उद्यानेही एक वैशिष्ट्य आहे. शिक्षण आणि साहित्यातही अरबांनी लक्षणीय प्रगती केली. स्पेनमधील कार्डोवा हे विद्यापीठ महत्त्वाचे होते. बगदादमधील मदरशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी दूरदूरच्या प्रदेशातून विद्यार्थी येत असत. कैरो येथील विद्यापीठात एकावेळी 12,000 विद्यार्थी शिक्षण घेत. अरबांनी प्राचीन ग्रीक व प्राचीन भारतीय वैज्ञानिक ग्रंथांची अरबीमध्ये भाषांतरे केली. खगोलशास्त्र व गणितविषयक भारतीय संकल्पना अरब लोकांमुळेच पाश्चात्य जगाला परिचित झाल्या. जगप्रसिद्ध अरेबियन नाईट्समधील कथांचे संकलन याच काळात झाले. अरब व्यापाऱ्यांनी आशिया खंडातील अनेक वनस्पती युरोपात नेल्या. संत्र्यांचे पीक युरोपात रुजवले. खजुराची झाडे स्पेन व पोर्तुगालमध्ये लावली. बंदुकीची दारू, होका यंत्र, चिनी मातीची भांडी या गोष्टी त्यांनी चीनमधून युरोपात नेल्या. भारत आणि जग. मध्ययुगात आशिया खंडातील विशेषतः भारताच्या संदर्भात व्यापाराच्या बाबतीत अरबांची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळाले. 8व्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली. तेथील दाहिर राजाचा पराभव केला. या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला. यापुढील काळात मध्य आशियातील तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली. मध्ययुगीन भारताचा इतिहास. प्रादेशिक सत्तांचा उदय. इसवी सनाच्या 8व्या ते 13व्या शतकाच्या काळात भारतामध्ये अनेक लहान मोठ्या सत्ता अस्तित्वात आल्या. आज आपण पाल, राष्ट्रकूट, चोळ, राजपूत आणि यादव या प्रादेशिक सत्तांविषयी माहिती घेणार आहोत. सर्वात प्रथम पाहूयात पाल सत्ता. इसवी सनाच्या 7व्या शतकाच्या उत्तरार्धात बंगालचा प्रदेश तेथे राज्य करणाऱ्या निरनिराळ्या राज्यांमध्ये विभागला गेला होता. तेथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीत बंगालमधील राजांनी आपापसामधील मतभेद बाजूला ठेवले व ते सर्व एकत्र आले. त्यांनी सहमतीने गोपाल याची प्रमुखपदी निवड केली. इसवी सन 725मध्ये गोपालने बंगालमध्ये पाल सत्तेची स्थापना केली. त्याने मगधवर स्वारी करून राज्य विस्तार केला. त्याचा पुत्र धर्मपाल याने मगधवर आपली सत्ता स्थापन केली. त्याने कर्तोया नदीच्या काठी पुंडवर्धनपूर येथे आपली राजधानी नेली. धर्मपालाने कनौजचा राजा इंद्रायुध यास पराभूत केले. त्याला राष्ट्रकूट व प्रतिहारांशी संघर्ष करावा लागला. मात्र राष्ट्रकूट राजा तिसरा गोविंद याच्या पुढे धर्मपालाचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. धर्मपालास कनौजवरील आपले प्रभुत्व राखण्यासाठी प्रतिहार राजा नागभट्ट याच्याशी संघर्ष करावा लागला. नागभट्ट याने धर्मपालाचा मुंगेर येथे पराभव केला. धर्मपालानंतर त्याचा मुलगा देवपाल सत्तेवर आला. देवपालाने ओडिसाचे राज्य आपल्या राज्यात समाविष्ट करून घेतले. राष्ट्रकूट सत्ता. इसवी सनाच्या 8व्या शतकात महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराण्याचा उदय झाला. राष्ट्रकूट घराण्यातील दंतीदुर्ग हा पहिला पराक्रमी राजा होता. दंतीदुर्गानंतर सत्तेवर आलेला पहिला कृष्ण याने बदामी ही चालुक्यांची राजधानी जिंकून घेतली. त्याने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा काही भाग आपल्या राज्यात समाविष्ट केला. इसवी सन 794मध्ये गादीवर आलेला तिसरा गोविंद या राजाच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली. त्याचा मुलगा अमोघवर्ष याने सोलापूरजवळ जामखेड हे नवे नगर वसवले. ते राजधानीचे केंद्र झाले. पुढे तिसरा कृष्ण याने अलाहाबादपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. त्याने चोळ राजांनी दिलेले आव्हान मोडून काढले. 10व्या शतकात चालुक्य राजा तैल याने राष्ट्रकूटांचा पराभव केला. चोळ सत्ता. चोळ हे घराणे दक्षिण भारतातील प्रमुख व प्राचीन घराण्यांपैकी एक होय. चोळांचे राज्य तमिळनाडूमध्ये होते. विजयालय हा चोळ सत्तेचा संस्थापक होय. इसवी सन 850च्या सुमारास त्याने तंजावर जिंकून घेतले. तंजावर ही चोळ यांची राजधानी झाली. चोळांच्या इतिहासामध्ये पहिला राजराज
आणि पहिला राजेंद्र हे 2 कर्तबगार राजे होऊन गेले. पहिला राजराज याने गंग, चेर आणि पांड्य या राजसत्तांचा पराभव केला. आपल्या आरमाराच्या जोरावर त्याने मालदीव बेटे आणि श्रीलंकेचा उत्तरेकडील भाग जिंकून घेतला. पुढे त्याने वेंगीचा चालुक्य आणि कलिंगच्या राजाचाही पराभव केला. त्याने चोळांचे सामर्थ्यवान राज्य निर्माण केले. आरमार मूळ पोर्तुगीज शब्द आर्मडा म्हणजे लढाऊ जहाजे यांचा समूह. पहिल्या राजराजानंतर त्यांचा मुलगा पहिला राजेंद्र हा सत्तेवर आला. त्याने संपूर्ण श्रीलंका जिंकून घेतली. चेर व पांड्य यांचे राज्य आपल्या साम्राज्यास जोडून घेतले. चालुक्यांना त्याने अनेक वेळा पराभूत केले. गोदावरी नदी ओलांडून कलिंग, दक्षिण कोसल, पूर्व बंगाल या प्रदेशातील राजांना पराभूत केले. पुढे तो गंगा नदीपर्यंत गेला. या विजयाप्रित्यर्थ त्याने गंगाईकोंड असे बिरुद घेतले. पहिल्या राजेंद्राने मलायातील शैलेंद्रच्या घराण्याच्या विरोधात आरमारी मोहीम हाती घेतली. भारताच्या इतिहासातील अशा स्वरूपाची ही पहिलीच मोठी आरमारी मोहीम होय. पहिल्या राजेंद्राने बंगाल, मलयाचा द्वीपकल्प जिंकून घेतला. त्याने गंगईकोंड चोलपुरम ही नवीन राजधानी उभारली. पहिल्या राजेंद्रानंतरचे चोळ राजे फारसे कर्तबगार नव्हते. 12व्या शतकात चोळ सत्तेचे महत्त्व कमी झाले. पुढे अल्लाउद्दीन खलजीचा सेनापती मलिक काफूर याने चोळांची सत्ता संपुष्टात आणली. राजपूत सत्ता. इसवी सनाच्या 11व्या शतकात अवंतीच्या प्रतिहारांची सत्ता ऱ्हास पावली. त्यानंतर उत्तर भारतात अनेक राजपूत सत्ता अस्तित्वात आल्या. त्यांपैकी कनोजचे गाहडवाल, माळव्याचे परमार, अजमेरचे चौहान या विशेष महत्त्वाच्या राजपूत सत्ता होत. गाहडवाल घराण्याचा संस्थापक चंद्रदेव हा होय. कनोज ही गाहडवाल यांची राजधानी होती. गोविंदचंद हा गाहडवाल घराण्यातील कर्तबगार राजा होय. त्याने बंगाल, मगध आणि पूर्व माळवा हे प्रदेश आपल्या राज्याला जोडले. पुढे गझनीच्या मुहम्मद घोरीने गाहडवाल सत्तेचा शेवट केला. परमार घराण्याचा संस्थापक कृष्णराज हा होय. माळव्यातील धार ही परमारांची राजधानी होती. या घराण्यातील सर्वात महत्त्वाचा आणि कर्तबगार राजा भोज हा होय. त्याने परमारांची सत्ता दक्षिणेत कोकणपर्यंत वाढवली. तो पराक्रम, विद्वत्ता व गुणग्राहकता यांसाठी प्रसिद्ध होता. 14व्या शतकाच्या आरंभी अल्लाउद्दीन खलजी याने परमारांची सत्ता संपुष्टात आणली. राजस्थानच्या उत्तरेकडील प्रदेशात चौहानांचे राज्य होते. तिसरा पृथ्वीराज चौहान हा या घराण्यातील पराक्रमी राजा होता. त्याने इसवी सन 1191 मध्ये तराईच्या लढाईत मुहम्मद घोरीचा पराभव केला. कनोजचा गाहडवाल राजा जयचंद राठोड याचे पृथ्वीराजाबरोबर तणावाचे संबंध होते. मुहम्मद घोरीने पुढील वर्षी पृथ्वीराजाविरुद्ध मोहीम हाती घेतली. त्यावेळी पृथ्वीराजाने जयचंद राठोडला मदतीला बोलावले. तथापि जयचंदाने त्याला सहकार्य केले नाही. मुहम्मदाने पृथ्वीराजाचा पराभव करून अजमेर जिंकून घेतले. त्यानंतर कनोजवर स्वारी करून जयचंदालाही ठार केले. यादव हे महाराष्ट्रातील शिवपूर्वकालीन शेवटचे व वैभवशाली इतिहास प्रसिद्ध घराणे होय. आरंभी यादव हे नाशिक जिल्ह्यातील चांदवड या ठिकाणी स्थायिक झाले. यादव राजा सेऊणचंद्र याने सिन्नर येथे राजधानी नेली. इसवी सनाच्या 12व्या शतकात 5वा भिल्लम याने आपली राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे नेली. तेथे त्याने स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्णकाळच मानावा लागतो. याच काळात महाराष्ट्रात महानुभव आणि वारकरी या संप्रदायांचा उदय झाला. यादव घराण्यातील दुसरा सिंघन हा सर्वात कर्तबगार राजा होय. त्याने माळवा, कर्नाटक आणि जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र या प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्याच्या काळात यादवांची सत्ता कळसास पोहोचली. 13व्या शतकात अल्लाउद्दीन खलजी याने देवगिरीवर स्वारी केली. त्यावेळी रामचंद्रदेव हा राजा होता. अल्लाउद्दीनने त्याचा पराभव केला. यादव सत्तेचा ऱ्हास सुरू झाला. पुढे लवकरच यादवांची सत्ता संपुष्टात आली. इसवी सनाच्या 8वे ते 13वे शतक या काळात भारतातील निरनिराळ्या प्रदेशांमध्ये विविध प्रादेशिक सत्ता उदयास आल्या. या सत्तांचा आपापसात सतत संघर्ष होत राहिला.
या परिस्थितीचा फायदा वायव्येकडून आलेल्या तुर्की आक्रमकांनी घेतला. इसवी सनाच्या 13व्या शतकाच्या आरंभीस त्यांनी दिल्ली येथे आपले सत्ता केंद्र निर्माण केले. मध्ययुगीन भारताचा इतिहास. मध्ययुगीन आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवन. आजच्या भागामध्ये आपण इसवी सनाचे 8वे ते 13वे शतक या काळात भारतात झालेल्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींची माहिती घेणार आहोत. परराष्ट्र व्यापार. इसवी सनाच्या 8व्या व 9व्या शतकांमध्ये भारताचा बाहेरील देशांबरोबरचा व्यापार मंदावला होता. 10व्या शतकानंतर मात्र परराष्ट्र व्यापारास पुन्हा चालना मिळाली. अरब साम्राज्याच्या स्थापनेनंतर अरबांचे भारताबरोबरील व्यापारी संबंध वाढले. अरब व्यापाऱ्यांकडून भारतातील कापड, सुगंधी द्रव्ये व मसाल्यांचे पदार्थ यांना मोठी मागणी होती. अरब लोक भारतात येताना खजूर व घोडे बरोबर आणत असत. भारतातून ते लिंबू, नारळ, आंबा इत्यादी पदार्थ अरबस्थानात घेऊन जात. याच काळात भारताचे चीन व आग्नेय आशियातील देशांबरोबरचे व्यापारी संबंध वाढीस लागले. चीनमध्ये मसाल्यांच्या पदार्थांना तसेच हस्तिदंत, काचेचे सामान, औषधी द्रव्ये, लाख इत्यादी पदार्थांना मोठी मागणी होती. गुजरातमधील भरूच हे महत्त्वाचे बंदर होते. केरळमधील मलबारमधून शिसम लाकूड चीनला पाठवले जाई. बंगालमधील ताम्रलिप्ती बंदरातून जावा, सुमात्रा इत्यादी बेटांकडे भारतातून व्यापारी जहाजे जात. बंगालमधील पाल राजांनी व दक्षिण भारतातील चोळांनी या व्यापारास उत्तेजन दिले. चोळ राजा पहिला राजेंद्र याने आपला प्रतिनिधी चीनला पाठवला. व्यापाराच्या निमित्ताने अनेक भारतीय आग्नेय आशियातील देशांमध्ये गेले. व्यापारापाठोपाठ धर्म उपदेशकही तेथे गेले. तेथे त्यांनी हिंदू व बौद्ध विचारांचा प्रसार केला. जावा बेटांमधील बोरोबुदूरचा बौद्ध स्तूप तर कंबोडियातील अंकोरवट मंदिर ही या प्रभावाची उदाहरणे आहेत. नगरांचा विकास. नव्याने उदयाला आलेल्या राजसत्तांमुळे तसेच व्यापार वाढीमुळे या काळात नगरांचा विकास झाला. जामखेड, उज्जैन, तंजावर, अजमेर इत्यादी नगरे भरभराटीस आली. राजांचे मंत्री, पदाधिकारी, सरदार, व्यापारी आणि सेवा चाकरी करणारे लोक नगरात राहत. व्यवसाय व उद्योग. खेड्यातील लोकांचा शेती हा महत्त्वाचा व्यवसाय होता. पावसाच्या पाण्यावर आणि नद्या, तळी यांना काढलेल्या पाटाच्या पाण्यावर शेती केली जात असे. तांदूळ, बाजरी, गहू, तेलबिया, ऊस, द्विदल धान्ये, कापूस ही पिके घेतली जात. फणस, आंबे, द्राक्षे, अंजीर, कवट इत्यादी प्रकारच्या फळांचे उत्पादन घेतले जात. शेती व्यवसायाबरोबर इतर व्यवसायांना लोकजीवनात महत्त्व होते. लोखंड, तांबे, सोने, चांदी इत्यादी धातूंवर आधारित धातू उद्योग होते. कोल्हापूर, यवतमाळ इत्यादी ठिकाणी गूळ उद्योग महत्त्वाचा होता. महाराष्ट्रातील पैठण हे पैठणीसाठी व आंध्र प्रदेशातील वरंगळ तलम कापडासाठी प्रसिद्ध होते. स्थानिक पातळीवरील व्यापार वस्तू विनिमयाद्वारे होत असे. दूरच्या व्यापारासाठी सोने, चांदी व तांबे या धातूंच्या नाण्यांचा चलन म्हणून उपयोग केला जाई. यादव काळात पद्मटंक हे सुवर्ण नाणे होते. सामाजिक स्थिती. भारतीय समाज जाती उपजातींमध्ये विभागला गेला होता. जाती जातींमधील संबंध हे रूढी परंपरांनी निश्चित केले होते. जातीबाहेरील विवाहास बंदी होती. व्यवसाय हे जातीनिहाय केले जात होते. जाती व्यवस्थेमुळे समाजातील विषमतेची दरी रुंदावत गेली. समाज व्यवस्था ही पितृप्रधान होती. स्त्रियांचे स्थान दुय्यम होते, परंतु कुटुंबातील त्यांची भूमिका महत्त्वाची होती. शिक्षण. समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार मर्यादितच राहिला. व्यक्तीला व्यवसायाची माहिती कुटुंबामध्ये मिळत असे. या काळात नालंदा आणि विक्रमशिला या विद्यापीठांची ख्याती सर्वत्र पसरली होती. येथे नेपाळ, तिबेट, चीन, म्यानमार, कंबोडिया, श्रीलंका, इंडोनेशिया इत्यादी देशांमधून विद्यार्थी येत असत. मंदिर स्थापत्य. या काळात मंदिर स्थापत्यकला विकसित झाली.
भारताच्या विविध भागात अनेक मंदिरे बांधली गेली. भव्यता, नाजूक व रेखीव शिल्पकाम, कोरीव काम, उंच शिखरे, गोपुरे व विस्तृत आवार ही या काळातील मंदिर स्थापत्याची वैशिष्ट्ये होत. महाराष्ट्रात वेरूळ येथे खोदली गेलेली लेणी जगप्रसिद्ध आहे. त्यापैकी कैलास मंदिर हा कोरीव कामाचा अप्रतिम नमुना आहे. दक्षिण भारतात तंजावर येथील बृहदीश्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिर, पुरी जगन्नाथ मंदिर, कोणार्कचे सूर्य मंदिर आणि मध्य प्रदेशातील खजुराहो येथील कंडारिया महादेव मंदिर ही मंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत. राजस्थानमधील अबूच्या पहाडातील दिलवाडा येथील जैन मंदिरे संगमरवरावरील कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहेत. कर्नाटकमधील बेलूर येथील चेन्नकेशव तर हळेबीड येथील होयसळेश्वर या मंदिरातील कोरीव काम अप्रतिम आहे. समाज जीवनात प्रार्थनास्थळांना विशेष महत्त्व होते. या ठिकाणी उत्सव प्रसंगी जत्रा भरत. मंदिरांच्या आवारात गायन, वादन, नृत्य, मूर्तिकला, स्थापत्य इत्यादी कला शिकवल्या जात. मंदिरांमुळे या कलांचा विकास झाला. काशी, नाशिक, पैठण यांसारखी काही नगरे परंपरेने तीर्थक्षेत्रे म्हणून प्रसिद्ध होती. कांचीपुरम, मदुराई, तिरुपती इत्यादी नगरेही तीर्थक्षेत्रे म्हणून प्रसिद्धीस आली. लघुचित्रे. लघुचित्रे म्हणजे लहान आकाराची चित्रे. हस्तलिखित ग्रंथ सुशोभित करण्यासाठी त्यामध्ये लघुचित्रे काढण्यात येऊ लागली. बंगालमधील पाल राजांनी लघुचित्रे काढण्याच्या शैलीस प्रोत्साहन दिले. बौद्ध व जैन साहित्यात लघुचित्रे असलेले ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. साहित्य. या काळात संस्कृत, तमिळ, तेलुगू, कन्नड इत्यादी प्रादेशिक भाषांमध्ये विविध विषयांवर साहित्य निर्मिती झाली. जयदेवाने गीत गोविंद हे काव्य लिहिले. या काव्यात कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला आहे. कल्हणाने राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्याने प्राचीन काळापासून ते इसवी सनाच्या 12व्या शतकापर्यंतचा काश्मीरचा इतिहास सांगितला आहे. इसवी सनाच्या 12व्या शतकात दुसरा भास्कर म्हणजे भास्कराचार्य हे सर्वश्रेष्ठ गणिती होऊन गेले. त्यांनी इसवी सन 1150च्या आसपास सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ लिहिला. हा संस्कृतमध्ये लिहिलेला गणित आणि खगोलशास्त्रावर आधारित प्राचीन ग्रंथ आहे. हा ग्रंथ अंकगणित, बीजगणित, गृहगणित अध्याय व गोलाध्याय यांत विभागला गेलेला आहे. पंप याने कन्नड भाषेमध्ये आदिपुराण, पंपभारत ही महाकाव्ये लिहिली. कवी कंबन याने तमिळ भाषेमध्ये रामायण लिहिले. मुकुंद राजाने विवेक सिंधू या नावाचा मराठी भाषेमधील ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. मुकुंद राजास मराठी भाषेचे आद्य कवी मानले जाते. मध्ययुगीन भारताचा इतिहास. दिल्लीची सुलतानशाही. इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्कांची आक्रमणे होऊ लागली. ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आले. गझनीचा सुलतान महमूद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यांत त्याने मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटून तेथील प्रचंड संपत्ती आपल्याबरोबर नेली. इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये इसवी सन 1175 आणि इसवी सन 1178 मध्ये अफगाणिस्तानातील घोर येथील सुलतान मुहम्मद घोरी याने भारतावर आक्रमण केले. भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. पुढे इसवी सन 1206 मध्ये मुहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. राजपुतांकडून व तुर्की सरदारांकडून त्यास विरोध झाला. त्याने या विरोधास तोंड देत आपली सत्ता स्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या काळात इसवी सन 1193 मध्ये दिल्ली येथे कुतुब मिनारच्या कामास सुरुवात झाली. इसवी सन 1210 मध्ये त्याचा मृत्यू झाला. अल्तमश. कुतुबुद्दीन ऐबकाच्या मृत्यूच्या वेळी अल्तमश हा बदाऊन या प्रांताचा कारभार पाहत होता. दिल्लीतील उमरावांनी त्याची आपला प्रमुख म्हणून निवड केली. त्याला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. त्याने राजपुतांचे तसेच गंगा आणि यमुना या नद्यांच्या प्रदेशातील व बंगालमधील उठाव मोडून काढले.
आपली सत्ता स्थिर केली. बगदादच्या खलिफाने अल्तमशच्या या कार्याचे महत्त्व लक्षात घेतले. सुलतान म्हणून त्याला मान्यता दिली. सुलतान म्हणजे राज्याचा प्रमुख. अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून ओळखला जातो. त्याने टंका हे चांदीचे नाणे पाडले. रझिया. अल्तमशने आपली मुलगी रझिया हिला वारस म्हणून नेमले होते. त्याने रझियाला उत्तम प्रकारचे शिक्षण दिले होते. अल्तमशच्या काळात तिला राज्यकारभाराचा अनुभव मिळाला होता. ती कर्तबगार, पराक्रमी व प्रजाहितदक्ष होती. सैन्याच्या मोहिमांचे नेतृत्व स्वतः करत असे. एखाद्या स्त्रीने सुलतानपदी असणे ही गोष्ट त्या काळात समाजाला मान्य होण्यासारखी नव्हती. त्यामुळे तिला दरबारातील अनेक सरदारांचा विरोध झाला. सरदारांवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात तिला यश आले नाही. इसवी सन 1240 मध्ये तिला ठार मारले गेले. दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी रझिया ही पहिली व एकमेव स्त्री होय. बलबन. रझियानंतर दिल्लीच्या गादीवर आलेला महत्त्वाचा सुलतान म्हणजे बलबन हा होय. त्याने सिंध, बंगाल, अयोध्या या प्रांतातील बंडखोर सरदारांचे पारिपत्य केले. मंगोल आक्रमकांचा बंदोबस्त करून त्याने भारताची वायव्य सरहद्द सुरक्षित केली. दिल्लीची सुलतानशाही दृढ केली. इसवी सन 1286 मध्ये बलबनचा मृत्यू झाला. अमीर खुसरो हा प्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि कवी त्याच्या दरबारी होता. अल्लाउद्दीन खलजी. अल्लाउद्दीन खलजी इसवी सन 1296 मध्ये दिल्लीचा सुलतान झाला. आपल्या राज्याचे रूपांतर विशाल साम्राज्यात करावे अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती. मंगोल आक्रमकांपासून त्याने आपले राज्य सुरक्षित केले. गुजरात आणि माळवा हे प्रदेश आपल्या प्रभुत्वाखाली आणले. राजस्थानातील रणथंबोर, चित्तोड हे किल्ले जिंकून घेतले. राजस्थानातील बहुतेक राजांनी अल्लाउद्दीन खलजीचे प्रभुत्व मान्य केले. अल्लाउद्दीनने दक्षिणेमधील सत्तांचा पराभव करून त्यांना आपले प्रभुत्व मान्य करण्यास भाग पाडले. अशा रीतीने अल्लाउद्दीन खलजीने दक्षिणेमध्ये आपल्या सत्तेचा विस्तार केला. अल्लाउद्दीन खलजीची प्रशासनावर घट्ट पकड होती. त्याने महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. प्रत्यक्ष लागवडीखाली असलेल्या जमिनीची मोजणी करून महसूल ठरवण्यात आला. आपल्या सैन्याला जीवनावश्यक वस्तू योग्य दरात मिळाव्या म्हणून वस्तूंच्या किमती ठरवून दिल्या. वजने व मापे यांवर कडक नियंत्रण घातले. इसवी सन 1316 मध्ये अल्लाउद्दीनचा मृत्यू झाला. मुहम्मद तुघलक. इसवी सन 1325 मध्ये मुहम्मद तुघलक हा सुलतानपदी आला. तुघलकाच्या साम्राज्यात उत्तरेस पेशावरपासून दक्षिणेस मदुरईपर्यंत आणि पश्चिमेस सिंधपासून पूर्वेस आसामपर्यंतचा प्रदेश होता. मुहम्मदाने आपल्या या विस्तृत पसरलेल्या साम्राज्याच्या कारभारात सुधारणा करण्याचे प्रयत्न केले. राजधानीचे ठिकाण मध्यवर्ती असावे, ते मंगोल आक्रमणांपासून सुरक्षित असावे या हेतूने मुहम्मदाने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला नेली. देवगिरीचे नाव दौलताबाद असे ठेवले. हे स्थलांतर करताना दरबारी लोक, उमराव आणि प्रजा यांची अत्यंत गैरसोय झाली. त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. तेव्हा राजधानीचे स्थलांतर करण्याचा निर्णय त्याने रद्द केला. मुहम्मदाने चलन व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्याने तांब्याची नवीन नाणी पाडली. प्रचारात असलेल्या सोन्या चांदीच्या नाण्याऐवजी तांब्याची नाणी उपयोगात आणण्याचा हुकूम दिला. पण तांब्याची नाणी पाडण्यावर नियंत्रण ठेवले गेले नाही. व्यवहार करताना त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. तेव्हा मुहम्मदाने तांब्याची नाणी परत घेऊन त्याऐवजी सोन्या चांदीची नाणी देण्याचे आदेश दिले. परिणामी सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण पडला. त्यास हा उपक्रम मागे घ्यावा लागला. मुहम्मदाने कृषी विभाग सुरू केला. या विभागाकडे काही जमीन दिली. पडीक जमिनीतून पीक घेण्यास सांगितले. आळीपाळीने पीक घेतल्यास पीक उत्पादनात वाढ होते का हेही पाहण्यास सांगितले. या उपक्रमाची नीट अंमलबजावणी झाली नाही. अधिकाऱ्यांनी निधीचा मोठ्या प्रमाणावर अपहार केला. त्यामुळे त्याचा हाही उपक्रम अयशस्वी झाला. मुहम्मद तुघलक हा कल्पक होता, तथापि कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठीचे व्यावहारिक कौशल्य त्याच्याजवळ नव्हते. त्यामुळे त्याच्या चांगल्या कल्पनाही अयशस्वी झाल्या. मुहम्मद तुघलकाच्या अखेरच्या काळात सर्वत्र अशांतता व बंडाळी निर्माण झाली. त्याच्या हयातीतच सुलतानशाहीच्या विघटनास सुरुवात झाली. इसवी सन 1351 मध्ये त्याचा मृत्यू झाला. फिरोज तुघलक. मुहम्मद तुघलकानंतर फिरोज तुघलक हा दिल्लीचा सुलतान झाला. त्याने लोककल्याणाची काही कामे केली. मुहम्मद तुघलकाने शेतकऱ्यांना दिलेली कर्जे त्याने माफ केली. सतलज व यमुना या नद्यांवर कालवे काढले. अधिक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले.
लोकांना जाचक असलेले कर त्याने रद्द केले. फिरोजपूर, जौनपूर, हिस्सार, फिरोजाबाद इत्यादी नवीन नगरे त्याने वसवली. याच्याच कारकिर्दीत कुतुब मिनारचे काम पूर्ण झाले. नासिरुद्दीन महमूद हा तुघलक घराण्यातील शेवटचा सुलतान. त्याच्या कारकिर्दीत इसवी सन 1398 मध्ये मंगोल सत्ताधीश तिमुरलंग याने भारतावर स्वारी केली. दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशातून प्रचंड लूट घेऊन तो मायदेशी परतला. यानंतर अल्पावधीतच तुघलकांची सत्ता संपुष्टात आली. तुघलकानंतर दिल्लीवर काही काळ सय्यद घराण्याचा अंमल राहिला. त्यानंतर दिल्ली येथे लोधी घराण्याची सत्ता स्थापन झाली. इब्राहिम लोधी हा शेवटचा सुलतान होय. त्याच्या स्वभाव दोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. अफगाण सरदारही त्याचे विरोधक बनले. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोधी याने काबूल येथील सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोधी विरुद्ध पाचारण केले. इसवी सन 1526 मध्ये बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि त्याचबरोबर सुलतानशाहीचा शेवट झाला. मध्ययुगीन भारताचा इतिहास. विजयनगर व बहमनी राज्ये. दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीमध्ये तुघलक साम्राज्याच्या विघटनास सुरुवात झाली. दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले व त्यातूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली. या दोन राज्यांबद्दलची माहिती आज आपण घेऊया. विजयनगरचे राज्य. स्थापना. हरिहर व बुक्क हे दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. मुहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. हरिहर व बुक्क यांनी या परिस्थितीचा फायदा घेऊन इसवी सन 1336 मध्ये दक्षिणेमध्ये विजयनगरचे राज्य स्थापन केले. हम्पी ही या राज्याची राजधानी होती. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होय. राज्य विस्तार. हरिहराने आपल्या कारकिर्दीमध्ये तुंगभद्रा नदीच्या परिसरातील प्रदेश, कोकणातील काही भाग आणि केरळमधील मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश जिंकून घेतला. बहमनी सत्तेशी त्यास संघर्ष करावा लागला. हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक्क हा सत्तेवर आला. बुक्काने रामेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला. मलबार आणि श्रीलंकेच्या राजांनी त्याचे प्रभुत्व मान्य केले. बुक्कानंतर दुसरा हरिहर हा सत्तेवर आला. त्याचा सेनापती गुंड याने कारवार, म्हैसूर, तिरुचिरापल्ली व कांची इत्यादी प्रदेश जिंकून घेतले. विजयनगर व बहमनी या राज्यांमध्ये सतत संघर्ष होत राहिला. विजयनगरचा राजा पहिला देवराय याने बहमनी सत्तेबरोबर संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये त्याला यश आले नाही. कृष्णदेवराय. इसवी सन 1509 मध्ये कृष्णदेवराय हा राजा विजयनगरच्या गादीवर आला. विजयनगर राज्याच्या इतिहासातील हा सर्वात कर्तबगार राजा होय. कृष्णदेवरायाने उडीसाचा राजा गजपती प्रतापरुद्र याचा पराभव केला. त्याच्याकडून विजयवाडा, राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. कृष्णदेवरायाने बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. त्याच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेस हिंद महासागरापर्यंत पसरले होते. त्याने पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीजांशी सलोख्याचे संबंध ठेवले. इसवी सन 1530 मध्ये कृष्णदेवरायाचा मृत्यू झाला. कृष्णदेवराय हे महान सेनानी होते. प्रत्येक लढाईच्या अखेरीस ते युद्ध क्षेत्राची पाहणी करत असे. जखमी झालेल्या सैनिकांना योग्य त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते स्वतः लक्ष घालत असे. कृष्णदेवरायांच्या सैनिकांबद्दलच्या या जिव्हाळ्यामुळे त्यास सैनिकांची निष्ठा लाभली. कृष्णदेवराय हे स्वतः विद्वान होते. त्यांनी तेलुगू भाषेमध्ये अमुक्त माल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला. त्यांना संगीताची जाण होती. त्यांनी शिल्पकलेलाही प्रोत्साहन दिले. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरमधील 1000 राम मंदिर आणि विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले. या मंदिरावरील शिल्पकाम अप्रतिम आहे. विठ्ठल मंदिरातील मंडप वैशिष्ट्यपूर्ण आहे. दौडत जाणाऱ्या घोडेस्वारांची शिल्पे या मंदिराच्या स्तंभावर कोरलेली आहेत. कृष्णदेवरायाचे वर्णन महान न्यायी राज्यकर्ता असे केले जाते. शेतीविषयक धोरण. कृष्णदेवरायाने शेतीकडे विशेष लक्ष दिले. शेती हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय होता.
तो असे म्हणत असे की प्रदेश लहान असला तरी तलाव, कालव्यांसारख्या जलसिंचनाच्या सुविधा असाव्यात. त्यासाठी त्याने अनंत सागरम, कुरवाई, व्यासराय समुद्र इत्यादी ठिकाणी तलाव बांधले. कर्नाटकमधील कोरगाल येथे मोठे धरण बांधून त्यास कालवे काढले. कृष्णदेवरायाने जंगलांचे महत्त्व ओळखले होते. जंगले चांगली राखावीत, ती आपल्या राज्याच्या सरहद्दीपर्यंत वाढवावी, असा त्याचा कटाक्ष होता. कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती कळा लागली. आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही व बरीदशाही आणि विजयनगर यांच्यात इसवी सन 1565 मध्ये लढाई झाली. या लढाईमध्ये विजयनगरच्या रामरायाचा पराभव झाला. यानंतर विजयनगरचे महत्त्व लोप पावले. बहमनी राज्ये स्थापना. मोहम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले. त्यांनी दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला. या सरदारांचा प्रमुख हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. इसवी सन 1347 मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले आणि यास बहमनी राज्य असे म्हणतात. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान होय. त्याने अल्लाउद्दीन बहमन शाह असा किताब धारण केला. राज्य विस्तार. अल्लाउद्दीन बहमन शाह याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. त्याने बिदर, मालखेड, गोवा, कोल्हापूर, तेलंगण आणि दाभोळ हे प्रदेश जिंकून घेतले. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा पहिला मुहम्मद शाह हा सत्तेवर आला. त्याने विजयनगर व वरंगळ विरुद्ध संघर्ष चालूच ठेवला. पुढे सुलतानपदी आलेल्या अहमद शहाच्या कारकिर्दीमध्ये बिदर ही राजधानी झाली. महमूद गावान. महमूद गावान हा तिसऱ्या मुहम्मद शहाच्या काळात बहमनी राज्याचा मुख्य वजीर होता. तो उत्तम प्रशासक होता. त्याने बहमनी राज्यास अधिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. गावांनी सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. महमूद गावांनी जमीन महसूल व्यवस्थेतही सुधारणा केली. जमिनीची मोजणी करून महसुलाचा दर निश्चित केला. परिणामी बहमनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झाली. महमूद गावान हा विद्याप्रेमी होता. गणित व वैद्यक विषयात त्यास गती होती. त्याने पाठवलेल्या पत्रांचा संग्रह रियाज उल इन्शा या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचा स्वतःचा व्यक्तिगत ग्रंथसंग्रह होता. त्याने बिदरला अरबी व फारसी विषयांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केल्या. बहमनी राज्याच्या जडणघडणीमध्ये त्याचा मोठा वाटा होता. महमूद गावांनंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली. परिणामी बहमनी सत्ता दुर्बल झाली. विजयनगर व बहमनी यांच्यामधील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला. प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे विघटन झाले. त्यातूनच वऱ्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले तयार झाली. मध्ययुगीन भारताचा इतिहास. धार्मिक समन्वय. भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्याची दखल घेऊन भारतीय संविधानाने सर्व धर्म समभावाचे तत्व स्वीकारले आहे. मध्ययुगीन भारतातील समाज जीवनामध्ये या तत्वांच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले होते. या प्रयत्नांपैकी भक्ती चळवळ, शीख धर्म आणि सुफी पंथ यांचे आपल्या समाजात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये या विविध विचारधारा निर्माण झाल्या. त्यांनी ईश्वर भक्तीबरोबरच धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयावर भर दिला. या संबंधीची माहिती आज आपण घेऊया. भारतीय धर्म जीवनात प्रारंभी कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर होता. मध्ययुगात हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्ती मार्गास महत्त्व आले. या मार्गामध्ये अधिकार भेदाचे फाजील महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखी चालना मिळाली. भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्तिपंथाचे वेगवेगळे आविष्कार आढळून येतात. या पंथाने संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषांचा अवलंब केला. त्यामुळे अशा प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळींचा हातभार लागला. भक्ती चळवळ. भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाल्याचे मानण्यात येते.
या भागात नायनार आणि अळवार ही भक्ती चळवळी उदयास आल्या. नायनार हे शिवभक्त तर आळवार हे विष्णू भक्त होते. शिव आणि विष्णू एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्नही झाले. अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवांचा असे दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या. या भक्ती चळवळीमध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधील लोक सहभागी झाले होते. ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली. दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला. ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्वर भेदभाव करत नाही असे त्यांनी सांगितले. उत्तर भारतातही रामानुजांच्या शिकवणुकीचा मोठा प्रभाव पडला. उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्ती चळवळीचे महत्त्व सांगितले. संत कबीर हे त्यांचे शिष्य. संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होत. त्यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना महत्त्व दिले नाही. सत्यालाच ईश्वर मानले. सर्व मानव एक आहेत अशी शिकवण दिली. जातीभेद, पंथभेद, धर्मभेद हे मानले नाहीत. कबीरांना हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. त्यांनी भारतभर भ्रमण केले. हरिनाम संकीर्तनाचा उपदेश केला. त्यांच्या उपदेशामुळे लोक जाती आणि पंथांची बंधने ओलांडून भक्ती चळवळीमध्ये सहभागी झाले. चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले व ते निस्सीम कृष्ण भक्त होते. त्यांनी समतेचा संदेश दिला. त्यांनी भक्तीपर विपुल काव्य रचना केलेल्या आहेत. त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानले जाते. संत मीराबाईंनी कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला. त्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या. राजघराण्यातील सुखांचा त्याग करून त्या कृष्ण भक्तीत तल्लीन झाल्या. राजस्थानी व गुजराती या भाषांमध्ये त्यांनी भक्ती रचना केल्या. त्यांची भक्तिगीते भक्ती, सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणारी आहेत. आजही त्यांच्या रचना लोकप्रिय आहेत. संत रोहिदास हे महान संत होते. त्यांनी समतेचा व मानवतेचा संदेश दिला. संत सेना हे एक प्रभावी संत होऊन गेले. हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले. कृष्ण भक्ती हा त्यांच्या काव्याचा विषय आहे. मुस्लिम संत रसखान यांनी लिहिलेली कृष्ण भक्ती गीते रसाळ आहेत. संत तुलसीदास यांच्या रामचरितमानस या ग्रंथामध्ये रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो. पंडिताच्या कर्मठपणावर त्यांनी टीका केली. कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी वीरशैव पंथ संघटित केला. त्यांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. त्यांनी जातीभेदाला विरोध केला. श्रम प्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले. त्यांचे कायकवे कैलास हे प्रसिद्ध वचन आहे. त्याचा अर्थ श्रम हाच कैलास होय. आपल्या चळवळीमध्ये स्त्रियांनाही सहभागी करून घेतले. अनुभव मंटप या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातींचे शेतकरी पुरुष सहभागी होऊ लागले. त्यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेमध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून दिली. साधे आणि निर्मळ जीवन जगावे असा त्यांचा संदेश होता. त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला. महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायांनी मराठी भाषेतही रचना केल्या आहेत. त्यांपैकी मन्मथ स्वामी यांनी लिहिलेला परमरहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये पंप पुरंदरदास हे थोर संत होऊन गेले. त्यांनी कन्नड भाषेत अनेक भक्ती कवने केली. आजही ती लोकप्रिय आहेत. महानुभाव पंथ 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंथ प्रवर्तित केला. हा कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा पंथ आहे. श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते. चक्रधरांच्या शिष्यांमध्ये सर्व जाती जमातींमधील स्त्री पुरुषांचा समावेश होता. ते समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करत मराठीतून उपदेश केला. संस्कृतऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिले. त्यामुळे मराठी भाषेचा विकास झाला. मराठी भाषेमध्ये विपुल ग्रंथ निर्मिती झाली. या पंथाचा प्रसार महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये झाला. विदर्भातील रुद्धिपूर हे या पंथाचे महत्त्वाचे स्थान होय. तसेच हा पंथ पंजाब, अफगाणिस्तान
अशा दूरवरच्या प्रदेशापर्यंत पोहोचला होता. महानुभाव पंथांच्या अनुयायांनी केलेल्या काही रचना पुढीलप्रमाणे. माहीम भट यांनी संपादित केलेले चक्रधरांच्या लीळांचे वर्णन करणारा लीळाचरित्र हा ग्रंथ. आद्य मराठी कवयित्री महदंबा यांचे धवळे केशोबास यांनी संपादित केलेले सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ. दामोदर पंडितांचे वच्छाहरण, भास्कर भट्ट बोरीकर यांच्या शिशुपालवध आणि नरेंद्राचे रुक्मिणी स्वयंवर. गुरु नानक. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होत. धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. ते मक्केलाही गेले होते. भक्तिभावना सगळीकडे सारखीच आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. सर्वांशी सारखेपणाने वागावे अशी त्यांची शिकवण होती. हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी त्यांनी उपदेश केला. त्यांनी शुद्ध आचरणावर भर दिला. परमेश्वर एकच आहे. शुद्ध आचरणानेच त्याची प्राप्ती होते. गुरु नानक यांच्या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले. त्यांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. त्यांनी आपल्या शिष्यांना जो उपदेश केला तो एका ग्रंथामध्ये संग्रहित केलेला आहे. त्याला आदि ग्रंथ असे म्हणतात. गुरु नानक यांच्या अनुयायांना शिष्य म्हणजे शीख असे म्हणतात. आदि ग्रंथ म्हणजेच गुरु ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये स्वतः गुरु नानक, संत नामदेव, संत कबीर इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश आहे. गुरु नानकानंतर शीखांचे 9 गुरु झाले. गुरु गोविंद सिंग हे शीखांचे 10वे गुरु होत. त्यांच्यानंतर सर्व शीख गुरु गोविंद सिंगांच्या आज्ञेप्रमाणे गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथालाच गुरु मानून त्याचे पठण करतात. सुफी पंथ. सुफी हा इस्लाममधील एक पंथ होय. हा मूळचा इराणमधला. परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम व भक्ती या मार्गांनीच परमेश्वरापर्यंत पोहोचता येते अशी सुफी साधूंची श्रद्धा होती. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे, परमेश्वराचे चिंतन करावे, साधेपणाने राहावे अशी त्यांची शिकवण होती. भारतात आलेल्या सुफी संतांपैकी ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती हे एक विख्यात तत्वज्ञ होते. त्यांच्याप्रमाणेच शेख निजामुद्दीन अवलिया हे एक थोर सुफी संत होते. सुफी संतांच्या उपदेशाचा परिणाम जसा मुसलमान समाजावर झाला तसाच तो हिंदू समाजावरही झाला. सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुसलमान समाजात ऐक्य निर्माण झाले आणि हे समाज जवळ येण्यास फार मोठा हातभार लागला. भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेने मोलाची भर घालत आहेत. संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग सर्वसामान्यांना आचरणास सोपा होता. सर्व स्त्री पुरुषांना भक्ती चळवळीमध्ये प्रवेश होता. संतांनी आपले विचार लोकभाषेमधून मांडले. सर्वसामान्य लोकांना ते अधिक जवळचे वाटले. भारतीय संस्कृतीमध्ये जी जडणघडण झालेली आहे तिच्यामध्ये भक्तिमार्गाचा अनमोल वाटा आहे. मध्ययुगीन भारताचा इतिहास. मुघल सत्तेची स्थापना. इसवी सन 1526 मध्ये दिल्ली येथे सुलतानशाही संपुष्टात आली. तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली. मुघल सत्तेची स्थापना कशा प्रकारे झाली याबद्दलची माहिती आज आपण घेऊया. बाबर. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय. तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमधील असलेल्या फरघाना राज्याचा राजा होता. मध्य आशियातील सत्ता स्पर्धेमध्ये त्याला स्थैर्य लाभले नाही. त्याने अफगाणिस्तानातील काबूल, गझनी आणि त्याच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. अफगाणिस्तानमध्ये त्याने आपली सत्ता स्थिर केली. भारतातील संपत्ती संबंधीचे वर्णन त्याने ऐकले होते, म्हणूनच त्याने भारतावर स्वारीची आखणी केली. दिल्लीमध्ये इब्राहिम लोदी हा सुलतान राज्यकारभार करत होता. सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोदी हा प्रमुख अधिकारी होता. इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी यांच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झाला. दौलत खानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रित केले. ही संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केले. बाबराच्या आक्रमणास विरोध करण्याकरिता इब्राहिम लोदी हा सैन्य घेऊन निघाला. इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी लढाई झाली. या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला
इब्राहिम लोधीच्या सैन्याचा पराभव केला. या लढाईनंतर बाबर पुढे दिल्लीकडे गेला. भारताच्या इतिहासामध्ये ही पानिपतची पहिली लढाई म्हणून ओळखली जाते. पानिपतच्या लढाईनंतर बाबराला राजपुतांच्या विरोधास तोंड द्यावे लागले. मेवाडच्या राणासंघाने राजपूत राजांना एकत्र आणले. बाबर आणि राणासंघ यांच्यामध्ये खानुवा या ठिकाणी लढाई झाली. या लढाईत राणासंघ आणि त्याच्या सैन्याने पराक्रमाची शर्थ केली. तथापि याही लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी मोठी प्रभावी कामगिरी केली. राणासंघाच्या सैन्याचा पराभव झाला. अशा रीतीने राजपुतांकडून मिळालेल्या आव्हानावर मात करण्यात बाबर यशस्वी झाला. इसवी सन 1530 मध्ये बाबराचा मृत्यू झाला. बाबराने दिल्लीच्या गादीवर इसवी सन 1526 ते इसवी सन 1530 पर्यंत राज्य केले. हुमायून. बाबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायून हा दिल्लीच्या गादीवर आला. बाबराने अफगाणांची सत्ता संपुष्टात आणलेली होती. अफगाण हे मुघलांचे विरोधक झालेले होते. बिहारमधील अफगाणांचा प्रमुख शेर खान आणि हुमायून यांच्यामध्ये चौसा या ठिकाणी लढाई झाली. शेर खानाने या लढाईत हुमायूनचा पराभव केला. चौसाच्या लढाईनंतर शेर खानाने शेरशाह हे नवीन नाव धारण केले. हुमायून व शेरशाह यांच्यामध्ये कनौज येथे इसवी सन 1540 मध्ये पुन्हा लढाई झाली. याही लढाईत शेरशाहने हुमायूनचा पराभव केला. शेरशाहने आग्रा, दिल्ली जिंकून घेतले. बाबराने स्थापन केलेले राज्य हुमायून गमावून बसला. त्यामुळे हुमायून इसवी सन 1530 ते इसवी सन 1539 पर्यंत दिल्लीच्या गादीवर होता. त्यानंतर शेरशाहने दिल्ली येथे सूर घराण्याची सत्ता स्थापन केली. हुमायूनला पुढे 15 वर्षे राज्याविना भटकंती करावी लागली. शेरशाह सूर. दिल्लीवर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर शेरशाहने आपल्या राज्याचा विस्तार केला. त्याच्या साम्राज्यामध्ये पंजाब, मुलतान, सिंध, राजस्थानचा बराचसा भाग, माळवा, बुंदेलखंड या प्रदेशांचा समावेश होतो. शेरशाहने प्रशासनामध्ये कार्यक्षमता आणली. जमीन महसूल पद्धतीमध्ये सुधारणा केली. एकूण पीक उत्पादनापैकी शेतकऱ्यांनी सरकारला द्यायचा हिस्सा निश्चित केला. त्याने राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण केली. लोककल्याणाकडे विशेष लक्ष पुरवले. राजधानीला जोडणाऱ्या महामार्गावर सरायांचे जाळे निर्माण केले. सैन्याच्या हालचालीसाठी व टपालाची ने-आण करणाऱ्या सेवकांसाठी सरायांचा उपयोग होत होता. शेरशाहने चलन व्यवस्थेत सुधारणा केली. रुपया हे नाणे त्याने सुरू केले. त्याने व्यापार आणि व्यवसायास चालना दिली. साम्राज्याच्या बाहेरून साम्राज्यात वस्तू आणताना त्यावरील अनावश्यक कर त्याने रद्द केले. शेरशाह हा न्यायी होता. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा असा त्याचा कटाक्ष होता. गरिबांसाठी त्याने मोफत अन्न छत्रालय सुरू केले. अनाथ मुले, विधवा स्त्रिया यांना मदत मिळावी असा त्याचा प्रयत्न असे. अशा रीतीने कार्यक्षम प्रशासनाबरोबरच जनहित साधण्याचा त्याने प्रयत्न केला. इसवी सन 1545 मध्ये शेरशाहचा मृत्यू झाला. इसवी सन 1555 मध्ये हुमायूनने दिल्लीची सत्ता पुन्हा मिळवून घेतली. त्यामुळे दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची सत्ता इसवी सन 1540 ते इसवी सन 1555 पर्यंत राहिली. अकबर. हुमायूनने अफगाणांकडून दिल्ली पुन्हा जिंकून घेतली. मात्र त्यानंतर लगेचच हुमायूनचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीच्या गादीवर हुमायूनची सत्ता इसवी सन 1555 ते इसवी सन 1556 पर्यंत राहिली. त्यानंतर त्याचा मुलगा अकबर हा गादीवर आला. अकबराचा अफगाणांबरोबर संघर्ष अटळ होता. सूर घराण्यातील सुलतान मुहम्मद आदिलशाह याचा सेनापती हेमू याच्याबरोबर 1556 मध्ये अकबराची पानिपत येथे लढाई झाली. अकबराने हेमूच्या सैन्याचा पराभव केला. मुघलांनी निर्णायक विजय मिळवला. सूर घराण्याची सत्ता कायमची संपुष्टात आली. ही पानिपतची दुसरी लढाई म्हणून ओळखली जाते. अकबर हा सुजान आणि जागरूक शासन होता. त्याने समाजातील अनिष्ट प्रथांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. युद्ध कैद्यांना गुलाम केले जाण्याची प्रथा त्याने बंद केली. यात्रा कर, जिझिया कर यांसारखे कर त्याने रद्द केले. सती, बालहत्या यांसारख्या प्रथांवर बंदी घातली. विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता दिली. अकबराचे धार्मिक धोरण उदार व सहिष्णू होते. सर्व धर्मातील चांगली तत्वे एकत्र करून अकबराने दीन-ई-इलाही ही नवी व्यवस्था निर्माण केली. मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वांवर आधारित ही नवी व्यवस्था होती. हा एक विश्वधर्माचा प्रयत्न होता. अकबराने दीन-ई-इलाही
स्वीकारण्याची कोणासही सक्ती केली नाही. अकबर हा विद्याप्रेमी होता व कलाप्रेमीही होता. अकबराच्या दरबारात अनेक विद्वान व्यक्ती तसेच गुणी कलाकारही होते. अबुल फजल हा विद्वान पंडित व इतिहासकार होता. फैजी हा कवी व तत्वज्ञ होता. मुत्सद्देगिरी व चातुर्यासाठी बिरबल हा प्रसिद्ध होता. तानसेन हा संगीत सम्राट होता. बदायुनी हा प्रसिद्ध इतिहासकार होता. गुणग्राहकता, विशाल दृष्टी, मानवतावादी दृष्टिकोन इत्यादी गुणांमुळे अकबर हा एक महान राज्यकर्ता म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. इसवी सन 1605 मध्ये सम्राट अकबराचा मृत्यू झाला. सम्राट अकबर इसवी सन 1556 पासून ते इसवी सन 1605 पर्यंत दिल्लीच्या गादीवर राहिला. अकबराचे साम्राज्य उत्तरेला काश्मीर पासून दक्षिणेला अहमदनगर पर्यंत तर पश्चिमेला काबूल कंदाहार पासून पूर्वेला बिहार बंगाल पर्यंत पसरले होते. अकबराने आपले एकछत्री साम्राज्य निर्माण केले. या साम्राज्य निर्मितीमध्ये मेवाडचा राणा प्रताप आणि अहमदनगरची चांद बीबी यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे. राणा प्रताप अकबराला आपल्या राज्याचा विस्तार करायचा होता. अकबराच्या या साम्राज्यवादी धोरणास मेवाडचा राणा उदयसिंह याने विरोध दर्शवला. मेवाडची राजधानी चित्तोडला अकबराने वेढा दिला व चित्तोडचा किल्ला जिंकून घेतला. उदयसिंहाच्या मृत्यूनंतर मेवाडच्या गादीवर महाराणा प्रताप आला. त्याने मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी अकबराचा संघर्ष चालू ठेवला. कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरीही त्यास तोंड द्यायचे असा निर्धार त्याने केला. अकबराला शेवटपर्यंत मेवाड जिंकून घेता आला नाही. अशा रीतीने राणा प्रतापने अखेरपर्यंत मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. चांद बीबी इसवी सन 1595 मध्ये मुघलांनी निजामशाहीची राजधानी अहमदनगरवर हल्ला केला. मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. अहमदनगरच्या राजघराण्यातील कर्तबगार स्त्री चांद बीबीने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला. यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली. या दुहीतून चांद बीबीस ठार मारले गेले. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला. मात्र संपूर्ण निजामशाही राज्य मुघलांच्या ताब्यात आले नाही. राणी दुर्गावती विदर्भाचा पूर्व भाग, त्याच्या उत्तरेचा मध्य प्रदेशाचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशाचा उत्तर भाग आणि ओडिशाचा पश्चिम भाग हा स्थूलमानाने गोंडवनाचा विस्तार होय. चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवनची राणी झाली. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवनची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा आहे. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले, परंतु शरणागती पत्करली नाही. मध्ययुगीन भारताचा इतिहास, मुघल सत्तेचा विस्तार. जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब या बादशहांच्या काळात मुघल सत्तेचा विस्तार कसा झाला याची माहिती आज आपण घेऊया. जहांगीर अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांगीर हा बादशहा झाला. आपल्या कारकिर्दीमध्ये जहांगीराने पूर्व बंगालमध्ये सत्ता दृढ केली. त्याने पंजाबमधील कांगडा हा प्रदेश जिंकून घेतला. अकबराचे दक्षिणेकडील राज्यविस्ताराचे धोरण त्याने पुढे चालू ठेवले. इसवी सन 1627 मध्ये जहांगीराचा मृत्यू झाला. जहांगीराचा राज्यकाळ हा इसवी सन 1605 ते इसवी सन 1627 असा होता. राज्यकारभारात जहांगीराची पत्नी नूरजहानचा विशेष सहभाग होता. तिचे व्यक्तिमत्व प्रभावी होते. तिला काव्य, संगीत, चित्रकला यांची आवड होती. शाहजहान जहांगीराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शाहजहान हा बादशहा झाला. शहाजहानने आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन सत्तांना आपले प्रभुत्व मान्य करण्यास भाग पाडले. त्याने आदिलशाहीच्या मदतीने निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आणले. त्यांनी निजामशाहीचा प्रदेश आपापसात वाटून घेतला. शहाजहानने आपल्या साम्राज्याची वायव्येकडील सरहद्द सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला इराण आणि अफगाणिस्तानच्या सरहद्दीवरील कंदाहारचा किल्ला इराणच्या शहाकडून घ्यायचा होता, पण त्यास तो किल्ला जिंकून घेता आला नाही. तसेच मध्य आशियातील बाल्ख आणि बदाख्शान हे प्रांत त्याने जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातही त्याला अपयश आले. शहाजहानचे मध्य आशिया संबंधीचे धोरण यशस्वी झाले नाही. शहाजहानचा थोरला मुलगा दारा शुकोह हा धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता.
त्याने 50हून अधिक संस्कृत उपनिषदांचा फारसी भाषेमध्ये अनुवाद केला. शहाजहान आजारी पडल्यानंतर त्याच्या मुलांमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला. त्यामध्ये औरंगजेब हा यशस्वी झाला. त्याने शहाजहानला कैद केले आणि स्वतःच बादशाह म्हणून घोषित केले. पुढे आग्र्याच्या किल्ल्यात नजरकैदेत असतानाच शहाजहानचा इसवी सन 1666 मध्ये मृत्यू झाला. शहाजहानचा दिल्लीच्या सत्तेवरील कार्यकाळ हा इसवी सन 1627 ते इसवी सन 1658 असा होता. औरंगजेब इसवी सन 1658 मध्ये औरंगजेब हा बादशाह झाला. त्यावेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीरपासून दक्षिणेस अहमदनगरपर्यंत आणि पश्चिमेस काबूलपासून पूर्वेला बंगालपर्यंत पसरले होते. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीमध्ये या साम्राज्यात पूर्वेकडील आसाम, दक्षिणेतील विजापूर व गोवळकोंड्याचा प्रदेश व महाराष्ट्राचा काही भाग या प्रदेशांची भर घातली. परिणामी मुघल सत्ता जवळजवळ सर्व भारतभर पसरली. औरंगजेबाच्या असहिष्णू धोरणाविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया झाली. आसाममध्ये आहोम यांनी मुघलांच्या वर्चस्ववादी धोरणाविरुद्ध संघर्ष केला. वायव्य सरहद्दीवरील पठाण, मथुरेच्या परिसरातील जाट आणि उत्तर भारतातील सतनामी पंथाचे लोक यांनी औरंगजेबाच्या धोरणाविरुद्ध उठाव केले. औरंगजेबाने ते मोडून काढले. औरंगजेबाचा राज्यकारभारातील काळ इसवी सन 1658 ते इसवी सन 1707 असा होता. त्याने दीर्घकाळ राज्य केले. आहोम इसवी सनाच्या 13व्या शतकात म्यानमार या देशामधून आलेले शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले. तेथे त्यांनी आपले राज्य स्थापन केले. स्थानिक लोक या लोकांना आहोम असे म्हणत. इसवी सनाच्या 16व्या शतकामध्ये आहोम यांनी ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. औरंगजेबाच्या काळात आहोमांचा मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला. आहोमांची या संघर्षामध्ये 2 उद्दिष्टे होती. एक म्हणजे गुवाहाटी आणि आसपासच्या प्रदेशातून मुघलांना हुसकावून लावणे. दुसरे म्हणजे संपूर्ण ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यावर आपले वर्चस्व निर्माण करणे. मुघलांनी संपूर्ण कूचबिहार राज्याचा प्रदेश आपल्या साम्राज्यात जोडून घेतला. त्यांनी अहोमांच्या प्रदेशावरही आक्रमण केले. अहोमांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. गदाधर सिंह याच्या नेतृत्वाखाली अहोम संघटित झाले. लांछित बडफकून या सेनानीने मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले. शिखांशी संघर्ष. शिखांचे 9वे गुरु गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली. औरंगजेबाने गुरु तेग बहादरांना कैद करून त्यांचा शिरच्छेद केला. गुरु तेग बहादर यांच्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले. गुरु गोविंद सिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित करून त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिले. लढाऊ शीख तरुणांचे एक दल उभे केले. त्याला खालसा दल असे म्हणतात. त्यांनी हिमाचल प्रदेशातील पहाडी भागात शीख सत्ता दृढ केली. आनंदपूर हे त्यांचे प्रमुख केंद्र होते. औरंगजेबाने शिखांविरुद्ध सैन्य पाठवले. मुघल फौजांनी आनंदपूरवर हल्ला चढवला. त्यावेळी शिखांनी प्रखर झुंज दिली, परंतु त्यांना यश आले नाही. त्यांची अपरिमित हानी झाली. यानंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले. इसवी सन 1708 मध्ये नांदेड येथे मुक्कामी असताना त्यांच्यावर हल्ला झाला. पुढे त्यातच त्यांचे निधन झाले. राजपुतांशी संघर्ष. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते. मुघल सत्तेच्या विस्तार कार्यात आणि तिच्या दृढीकरणात राजपुतांचे सहकार्य मोलाचे ठरले होते. औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राणा जसवंत सिंगाच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यास जोडून घेतले. दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला मारवाडच्या गादीवर बसवले. दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासाचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला. या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांचीही मदत घेण्याचा प्रयत्न झाला. दुर्गादास राठोड याने मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्धचा हा संघर्ष चालू ठेवला. मराठ्यांशी संघर्ष. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली. त्यांना स्वराज्य स्थापन करण्याच्या या प्रयत्नामध्ये इतर शत्रूंबरोबरच मुघलांशीही संघर्ष करावा लागला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब हा दख्खनमध्ये आला. त्याने मराठ्यांविरुद्ध मोहीम हाती घेतली. मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला.
आणि आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. बाबराने मुघल सत्तेचा पाया घातला. अकबराने मुघल साम्राज्याची निर्मिती केली. जहांगीर आणि शाहजहान यांच्या काळात दक्षिणेमध्ये मुघल सत्तेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न झाले. औरंगजेबाच्या कारकिर्दीत मुघल सत्तेचा मोठा विस्तार झाला. औरंगजेबाच्या असहिष्णू आणि संकुचित धोरणामुळे त्यास ठिकठिकाणच्या उद्रेकांना सामोरे जावे लागले. हे उद्रेक मोडून काढताना मुघल सत्ता खिळखिळी होत गेली. इसवी सन 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता अधिकच दुर्बल झाली. मध्ययुगीन भारताचा इतिहास. नव्या सत्ता केंद्रांची निर्मिती. औरंगजेब नंतरचे मुघल बादशाह दुर्बल होते. या परिस्थितीचा फायदा घेऊन मातब्बर मुघल अधिकाऱ्यांनी आपल्या प्रभुत्वाखाली प्रदेशांमध्ये आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असे प्रयत्न बंगाल, हैदराबादमध्ये झाले. पंजाबमध्ये शिखांनी मुघल सत्तेशी संघर्ष करून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती आज आपण घेऊया. बंगाल. औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळेस मुर्शिद कुली खान हा बंगाल व उडिसा प्रांताच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख होता. पुढे तो बंगालचा सुभेदार झाला. त्याने बंगालची राजधानी ढाका येथून मुर्शिदाबाद येथे नेली. कार्यक्षम प्रशासन निर्माण केले. प्रशासनावरील खर्च त्याने कमी केला. आपल्या प्रदेशातील व्यापारास व उद्योगास प्रोत्साहन दिले. अंतर्गत शांतता ठेवली. या काळात मुघल बादशहाचे बंगालवरील नियंत्रण हळूहळू कमी होत गेले. इसवी सन 1740 मध्ये अलीवर्दी खान बंगालचा शासक झाला. त्याने स्वतःस नवाब ही पदवी घेतली. यानंतर मुघल बादशहाचे बंगालवरील नियंत्रण राहिले नाही. हैदराबाद. मुघल बादशाह फर्रुख सिंहर यांनी निजाम उल मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. इसवी सन 1713 मध्ये निजामाने हैदराबाद येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याला मुघल अधिकाऱ्यांबरोबर संघर्ष करावा लागला. निजाम आपली धोरणे स्वतंत्रपणे ठरवू लागला. मनसबदार यांच्या नेमणुका करू लागला. त्यांना जहागिरी देऊ लागला. मुघल बादशहाच्या आज्ञेशिवाय तो स्वतंत्रपणे कारभार पाहू लागला. निजामाने घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणे एवढेच बादशहाचे काम राहिले. अशा प्रकारे निजामाने दख्खनमध्ये आपली सत्ता दृढ केली. पंजाब. मुघलांविरुद्ध शिखांचा संघर्ष चाललेला होता. या संघर्ष काळात गुरु गोविंद सिंग हे नांदेडला आलेले होते. त्यांना येथे लक्ष्मणदास या नावाचा एक बैरागी भेटला. त्याने स्वतःस गुरु गोविंद सिंगांचे शिष्य म्हणून घेतले. तो स्वतःस बंदा म्हणून घेऊ लागला. गुरु गोविंद सिंगांनी त्याला पंजाबात जावे, तेथे खालसाचे नेतृत्व करावे असे सांगितले. त्यांच्या संदेशानुसार बंदा बैरागी हा पंजाबमध्ये गेला. तिथे त्याने शिखांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. त्याने 40,000 शिखांचे खालसा दल संघटित केले. सतलज ते यमुना या नद्यांच्या खोऱ्यातील प्रदेश व्यापला. मुक्सिलपूर येथे लोहगड हा भक्कम किल्ला बांधला. तो खालसाचा कारभार पाहू लागला. गुरु नानक आणि गुरु गोविंद सिंग यांच्या नावाने त्याने नाणी पाडली. मुघलांनी शिखांविरुद्धची मोहीम तीव्र केली. बंदा बैरागी यास पकडण्यात आले. दिल्ली येथे नेऊन त्यास इसवी सन 1716 मध्ये ठार मारण्यात आले. इसवी सन 1739 मध्ये इराणचा बादशाह नादिर शाह याने दिल्लीवर आक्रमण केले. त्याच्या आक्रमणाचा तडाखा मुघल सत्तेला बसला. मुघल सत्ता खिळखिळी झाली. शिखांनी या अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेतला. पंजाबवर आपले नियंत्रण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अफगाणिस्तानच्या अहमद शाह अब्दालीने पंजाबवर आपले प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिखांनी त्यास तीव्र विरोध केला. त्यांनी आपले राज्य 12 संघांमध्ये संघटित केले. अशा रीतीने शिखांनी मुघल सत्तेशी संघर्ष करत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. मध्ययुगीन भारताचा इतिहास. मुघलकालीन समाजजीवन. मुघल काळात भारताच्या आर्थिक व सामाजिक जीवनात अनेक बदल घडून आले. वास्तुकला, चित्रकला, साहित्य या क्षेत्रांमध्ये मोलाची भर पडली. याची माहिती आज आपण घेऊया. आर्थिक जीवन. या काळामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय होता. शेतकरी ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, कापूस, ऊस इत्यादी पिके घेत असत. तंबाखू, मका, बटाटा व मिरची ही पिके नव्याने घेण्यात येऊ लागली. मुघल राज्यकर्त्यांनी शेतीला उत्तेजन दिले.
अधिक जमीन लागवडीखाली आणण्याचे प्रयत्न केले. शेतकऱ्यांना दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये बी बियाणे व शेतीच्या कामांसाठी कर्ज दिले जाई. शेतीखेरीज मासेमारी, खनिज उद्योग, मीठ उत्पादन इत्यादी व्यवसाय रूढ होते. कापड उद्योग विशेष भरभराटीस आला होता. गुजरात, बंगाल, उडिसा हे प्रांत कापड निर्मितीसाठी विशेष प्रसिद्ध होते. याशिवाय रेशमी कापड उत्पादनासाठी व्यवस्थेमध्ये आग्रा, पाटणा, खंबायत, पैठण इत्यादी ठिकाणे प्रसिद्ध होती. रंग तयार करणे, विविध प्रकारचे धातुकाम करणे, जहाज बांधणी यांसारखे उद्योगधंदे या काळात भरभराटीला आले. निरनिराळ्या व्यवसायांची केंद्रे, व्यापारी केंद्रे आणि बंदरे यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे एक मोठे जाळेच पसरले होते. या दळणवळणाच्या व्यवस्थेमध्ये आग्रा हे मध्यवर्ती केंद्र होते. आग्र्याहून काबूल, कंदाहार, खंबायत, बऱ्हाणपूर आणि सोनारगाव येथे प्रमुख महामार्ग गेलेले होते. या महामार्गावर प्रवाशांच्या विश्रांतीसाठी सराया म्हणजे धर्मशाळा बांधल्या होत्या. महामार्गावर प्रवाशांना सावली मिळावी म्हणून झाडे लावली होती. विहिरी खोदून पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मुघल बादशहांनी मुबलक प्रमाणात नाणी पाडली. त्यामुळे व्यापाऱ्यांना पुरेसे चलन उपलब्ध झाले. सोन्याची नाणी पाडली जात. सोन्याच्या नाण्यास मोहर असे म्हणले जात. मात्र व्यापारामध्ये चांदीच्या रुपयाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असे. लहान स्वरूपाच्या व्यवहारात तांब्याच्या नाण्यांचा उपयोग केला जाई. तांब्याच्या नाण्याला दाम असे म्हणत. खंबायत, सुरत, भरूच, कोचीन, हुगळी इत्यादी बंदरातून व्यापार होत असे. दिल्ली, आग्रा, बऱ्हाणपूर, सोनारगाव, काबूल इत्यादी नगरे व्यापारी केंद्रे म्हणून भरभराटीस आली. चलनाची उपलब्धता आणि नगरांचा विकास या गोष्टींमुळे भारताचा अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीस लागला. देशांतर्गत व्यापारामध्ये धान्य, कापूस, विविध प्रकारचे कापड, मीठ, शिसे, सुगंधी द्रव्ये इत्यादी वस्तूंचा अंतर्भाव होता. मालाची वाहतूक करण्यासाठी घोडे, बैल, उंट, गाढव, बैलगाड्या यांचा वापर होत असे. आशिया आणि युरोप खंडातील विविध देशांशी भारताचा व्यापार चालत असे. भारतात मुख्यतः मसाल्यांचे पदार्थ, काष्ठ औषधी, नीळ इत्यादी गोष्टींची निर्यात होत असे. सोने, चांदी, तांबे, कथील, जस्त, पारा इत्यादी गोष्टींची भारतात आयात होत असे. मुघलकालीन समाजजीवन. मुघलकालीन भारतीय समाजात आर्थिकदृष्ट्या सर्वसाधारणपणे 3 वर्ग होते. पहिला वर्ग हा राजघराण्यातील लोक, अमीर उमराव, जमीनदार इत्यादी धनिकांचा होता. दुसऱ्या वर्गात प्रशासनातील दुय्यम अधिकारी, व्यापारी इत्यादींचा अंतर्भाव होता. तिसऱ्या वर्गात शेतकरी, कारागीर, शेतमजूर इत्यादी लोक असत. या काळात शिक्षण पद्धतीमध्ये महत्त्वाचे बदल घडून आले नाहीत. हिंदूंच्या पाठशाळा आणि मुसलमानांच्या मदरसा या उच्च शिक्षण देणाऱ्या प्रमुख शिक्षण संस्था होत्या. बहुसंख्य समाज शिक्षणापासून वंचित होता. अभ्यासाचे विषय पारंपरिक होते. शिक्षणामध्ये नवीन आशय, नवीन विचार नव्हता. पारंपरिक ज्ञानशाखांमध्ये महत्त्वाची भर पडली नाही. समाजावर अंधश्रद्धेचा पगडा होता. जनजीवनामध्ये रूढी परंपरांना अनन्यसाधारण महत्त्व होते. कर्मकांडाचे व आचारधर्माचे स्तोम वाढले होते. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. बालविवाह, पडदा पद्धती, सती अशा अनेक अनिष्ट प्रथा समाजात प्रचलित होत्या. वास्तुकला. मुघल काळात भारतीय वास्तुकलेत प्रगती झाली. पारंपरिक भारतीय कला आणि इराणी कला यांचा सुरेख संगम वास्तुकलामध्ये झालेला आढळतो. इमारतीची प्रमाणबद्धता, भव्यता व नाजूकपणा यांचा समन्वय, वास्तुभोवतालची विस्तीर्ण उद्याने ही या वास्तुरचनेची वैशिष्ट्ये होत. उंच चौताऱ्यावर बांधलेली इमारत, इमारतीसाठी वापरलेला लाल अथवा संगमरवरी दगड, कोरीव पाना फुलांनी सुशोभित केलेल्या संगमरवरी कमानी, इमारतीतील नक्षीदार दगडी जाळ्या आणि वास्तूवरील दुहेरी घुमट ही मुघलकालीन वास्तूंची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. अकबराने आग्र्याजवळ फत्तेपूर सिक्री हे नवीन शहर वसवले. येथील बुलंद दरवाजा, दिवाणी खास, दिवाणी आम इत्यादी वास्तुविशेष उल्लेखनीय आहेत. बुलंद दरवाजा हा भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. शहाजहानच्या काळात शुभ्र संगमरवरी दगडाचा वापर करून वास्तू बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला गेला. मुमताज महल या आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ शहाजहानने आग्रा येथे ताजमहाल ही वास्तू बांधली. ही वास्तू भव्य आहे. ती साधी व सौंदर्यपूर्ण आहे. वास्तूच्या आतील जाळीकाम विलोभनीय आहे. संगमरवरी भिंतीवर पाना फुलांचे नक्षीकाम असून ते रत्नजडित आहेत. वास्तूभोवती विस्तीर्ण बाग आहे. ताजमहाल ही जगातील एक सुंदर वास्तू आहे. शहाजहानने दिल्ली येथे बांधलेला किल्ला लाल किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. या किल्ल्यातील दिवाणी आम
आणि दिवाणी खास ही दालने विशेष प्रसिद्ध आहेत. चित्रकला. मुघलांच्या दरबारी भारतीय व इराणी चित्रकार होते. भारतीय चित्रकार हे व्यक्तींची हुबेहूब चित्रे काढण्यात कुशल होते. इराणी चित्रकार सुरेख निसर्ग चित्रे काढत. जहांगीराने पशुपक्ष्यांची व फुलांची अनेक चित्रे काढून घेतली. त्याच्या काळामध्ये निसर्ग चित्रणाला महत्त्वाचे स्थान मिळाले. या काळात मोठमोठ्या विस्तीर्ण बागा तयार करण्यात आल्या. त्यांपैकी काश्मीरमधील शालिमार बाग हे याचे उत्तम उदाहरण आहे. वाङ्मय. या काळात संस्कृत, फारसी त्याचप्रमाणे प्रादेशिक भाषांमध्ये विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती झाली. बाबराने लिहिलेली तुझुक ई बाबरी हे त्याचे तुर्की भाषेतील आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. बाबराची कन्या गुलबदन बेगम हिने लिहिलेला हुमायून नामा हा चरित्र ग्रंथ आहे. अबुल फजल याने लिहिलेल्या अकबरनामा व अकबरी मध्ये अकबराच्या काळाबद्दलची माहिती मिळते. शहाजहानचा मुलगा दारा शुकोह याने काही उपनिषदांचे फारसीमध्ये केलेले भाषांतर प्रसिद्ध आहे. मलिक मुहम्मद जायसी या कवीचे पद्मावत हे काव्य हिंदीमधील अभिजात काव्य म्हणून मानले जाते. कला व साहित्याच्या क्षेत्रात मुघल काळात मोलाची भर पडली. पारंपरिक भारतीय कलेवर मध्य व पश्चिम आशियाई शैलींचा परिणाम झाला. या परस्पर समन्वयातून भारतीय संस्कृती समृद्ध झाली.